अशी गावरान मस्ती. पप्पा पप्पा आम्हाला बँड बुक करा ना आमचं गणेश मंडळाला बाल गणेश मंडळाला. तुमच्या बाल गणेश मंडळाला बँड बुक करा. अरे मग आधी सांगायचं ना अर्ध्या तासावर गणपती विसर्जन आले. आता कोणता बँडवाला भेटल? सगळे बँडवाले बुक झाले असतील. आता बँड बिंड काय भेटायचं नाही. नाही आम्हाला पाहिजे नाही तर आम्ही ताट आणि पळी वाजित वाजित गणपती विसर्जन करू. तुमची चव जाईल. असे कमत चव घालता माझी. अरे मध्ये सरपंचाचं पोरग पडीन ताट वाजित गणपती विसर्जित करताय. काय गावात चव राहिलं माझी. नाही भाऊ मग आम्हाला बँड आणून द्या. अरे आता बँड कुठून आणून द्यायचा शौर्य? तुला काही कळायला पाहिजे. काल तरी सांगायचं ना मी 4-5 हजाराचा बँड आणला असता. आता कुठून आणू बँड? अर्ध्या तासात गणपती विसर्जन होईल. आता कुठं कोणाचे बँड भेटायचे? आता बँड नसते भेटत. सगळ्यांना सांगून आलो मी माझ्या पप्पांकडून बँड घेणार आहे. सगळ्या पोरांना सांगून ठेवलं का तो? किती पोर आहेत असे? 25 पोरांचं मंडळ आहे तुमचं? बस कार्य करते तुला तर. ठीक आहे बघतो मी काय करायचं ते. आज जाऊन बस. आतल्या गुलाल बिलाल नका खेळू. हा ना बर का. आता भारी वाज. आता भांगडा घे भांगडा. भांगडा घे नाशी पण वाजवा पोरांनो. कमलेश घंटन चाललंय काय? आवाज गणपती विसर्जन आहे ना. सुपाऱ्या घेतोय आम्ही. काय झाले सगळ्या मोठ्या मंडळांनी डीजे आणले. आम्हाला कामच नाही काही. मग म्हणलं छोट्या छोट्या मंडळाचे घेण्यापेक्षा आपले घरगुती गणपतीचे घेऊ सुपाऱ्या. अच्छा म्हणजे तुम्ही घरगुती गणपती याच्यावर विसर्जन करणार. आईला भारी डोकं लावा. किती घेता सुपारी तुम्ही? आम्ही तसं 1 तास आणि 1 ढोले 800 रुपये घेतो दोन्ही मिळून. 800 रुपये? अरे बरं आहे ना राव. नाहीतरी तसे बी घरचे गणपती असे बिगर वाद्याच्या स्वरातच जात होते. आता तुमच्यामुळे चांगलं रूप आलं. वाजत गाजत गुलाल बिलाला उधळत आहे की नाही. मी काय म्हणतो ऐक ना. काय लय आमचं जे शौर्याचं बाल मित्र मंडळ आहे ना त्या बाल मित्र मंडळाला ना बँडच नाहीये. आता त्यांनी मला सांगितलं शौर्यनी रडू पप्पा आम्हाला बँड आणा बँड आणा. पण आज सगळ्याच तरुण मंडळाचे गणपती विसर्जन सोबत आहेत. बँड सगळे बुक झाले. मी काय म्हणतो जर मीच तुम्हाला पैसे दिले तर तुम्ही याची पेल्यासाठी वाजवा ना तिथं येऊन. वाजव ना काय अडचण नाही. मग अजून अर्ध्या तासानी या. मी सगळ्यांना गोळा करून ठेवतो. चालतंय. काय आहे त्याची शौर्य ती सगळे गोळा करतो आणि मग तुम्ही या आणि मग त्यांची मिरवणूक काढा. बरोबर अर्ध्या तासाने येतो. बरोबर अर्ध्या तासानी या. ऍडव्हान्स घे ना काहीतरी. आपल्यात काय ऍडव्हान्स लागतो. आदले लोड आहे काय होतं कुठं कुठं जायचं लक्षात राहतं. बरोबर 500 रुपये ऍडव्हान्स. बरं का मी काय होतं ऐका बरं का ते शौर्य रडर बरं का काम धरीन माझा. नाही अर्धा तास आलो म्हणजे आलो. नक्की का? 100%. गणपती बाप्पा मजा. सरपंचान 500 दिले वाजून झाले 300 घ्यायची आठवण करा. जातो मस्त काही ते नाश्ता बिष्ट करू. कुठं ती सुपारी वाजवायला. कुठं? ते सरपंचाच्या शौर्याचं नाही का चिरंजीव शौर्य बेरड विविध कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ फाउंडेशन त्यांची मिरवणूक आहे. मग तिला वाजवायला चाललोय. तिकडे कुठे सरपंचाकडले पैसा आहे मोठं त्यांचं मंडळ असेल ते डीजे भिजे आणते. आपला घरचा गणपती बुडवायचा तिथे यायचं. तो अहो त्यांनी 500 रुपये ऍडव्हान्स दिलाय मला. 500 दिलेत ना. मी 1000 देतो. तू आपल्या इकडे तू जरी नाही गेला तर सरपंच त्यांचं पाहतील तिकडे डीजे आणतील नाही तर कोणाला आणतील. तुला 1000 देतो तू तिथं ये आणि आपलं मंडळाचा गणपती बुडवायचा. म्हणजे कुठं दिले नाही दिले आता लगेच देऊन टाका. ऍडव्हान्स काय होणार. 1000 दिले तर मग आमचं काम होऊन जाईल. तू एवढे बाकी 500 2 नोट आहेत 1000 आहेत. पण आपला घरचा गणपती आहे ना. लगेच चला. हा चल चल रे चल. हे सॅम्बर झाला तू भेटला. अरे तो घंट्या बघितला का रे? घंट्या का? घंट्यान कामल्या. अहो घंट्यान कामल्या त्या चेअरमनच्या तिकडे गेलेत ना वाजत वाजत तापा. चेअरमनच्या तिकडे कशा झाला? गेलेत वाजत वाजत. म्हणजे चेअरमनचा गणपती विसर्जन करायला गेले का?
अयो अरे तो माझ्याकडून पैसे घेऊन गेला घंट्या आणि मला म्हटलं मी तुमचे झाले काय अरे ते शौर्याचं बालमित्र मंडळ आहे ना 5-25 चिले पिले आलेत आणि मी त्यांना म्हणलं काय घंट्याचा ताफा येणार आहे तुमचं गणपती विसर्जन करायला. अरे ते तर शौर्य तुला माहिती ना कसलाय बाबा मोकर रातभर रडत बसन जर मी नाही तापाने आला तर. आपण आता येत असतं का लवकर आता तिकडे एवढे पोर आहेत नाचायला आणि त्याला त्या चेअरमन तुम्हाला माहित नाही ते गल्लीत कसं आहे सगळं. आईला या घंट्याने लय ऐन वेळेस जागा दिला राव मला आशेला लावलं. आईला मी कोणाचा ताशा विषय नाही त्या पोरांना दिला असताना राव 25 पोरं त्या माझ्या वाटीला डोळे लावून बसले असतील रे. अहो सरपंच तुम्ही बी काय कोणाच्या भरोश्यावर बसलेत तो कधी कोणाच्या टाइमवर कामावर आलाय का घंट्या. अरे तसं नाही पण त्यांनी एवढं बी नव्हतं फासायला राव माझ्या कामाचं ते सोडून राव ते बारकले पोरं येत अरे त्यांच्याकडे काय वर्गाने कशाचं काय आईला. चेअरमनने बी ना दिला असेल गेलं घेऊन तिकडं. अरे अरे असं नाही करायला पाहिजे राव एवढं कुठं असतं करावं यायला ते पोराच्या तरी मनाचा विचार करायचा का नाही रे एवढे एवढे पोरं येत राव. याला आता मी तरी काय करायचं राव ऐन वेळेस कुठून आणायचं ताफा आता. हे पलीकडच्या गल्लीतलं घर आहे ना घंट्या त्यांचा फोन होता त्यांच्याकडे जाऊ. घंट्या तुम्ही आले. हा मग शब्द दिलता राव तुम्हाला. मला वाटलं भो तुम्ही थर्ड दिला बरं झालं भो आले. सरपंच थडकास काय दिल राव गणपतीचा विषय आणि त्यात ते लहान लहान पोरांचा विषय ते बिचारे किती वाट बघत असतील ढोल वाला हा ना राव याला हिरमुसले असते रे पोर ते. आम्ही अहो बाप्पाच का रे बाप्पाचा कार्यक्रम आहे काय विषय? घंट्या देवाने ऐकलं हो माझं तर आज. अहो गणपती देवाने ऐकलंय. खरंय हा गणपती बाप्पा. अशी गावरान मस्ती काय रे घंट्या काय रे लय तोड उतरलं काय काय गणगणी माग. अरे काय बसलोय राव धंदे नाही काय नाही ते रिक्षाचे धंदे काय व्हायना चला काय व्हायना. घरी लोकांनी गाड्या घेतल्या तो रिक्षात हिंडन काय राव तेच झालंय. दुसरं काय ते व्यवसाय चालू कर ना. दुसरं काय करतो मस्त करून बघितलं सगळं काय राव फालत्या गाड्यावर पाणी शेवटी आहेत तुझ्या डोक्यात काही. तू एक काम कर ना फाट्यावर आहे फाट्यावर पूजा साहित्याचं दुकान टाक ना. आपल्या फाट्यावर हा नारळ हार पान फुल अगरबत्त्या माचीस हळद कुंकू गुलाल बुक्का लाल सुपारी चलन का. चलन ना. गणपती हे नवरात्र हे सीझन हे आता पित्तर पाठी पित्तर पाठीत घेतातच ना लोक. तेवढं आहे बरं का. मग कर चालू. बघू मग तेवढं आहे का नाही. हा आहे थोडंफार भांडवल उरलेलं मग त्याच्यात लावता येईल. लाव टाक बिंदास दुकान चांगलं चालेल. तू म्हणतो म्हणल्यावर होईल मार का फायदा. आहेत 1000 रुपये गुती तो त्याच्यात बिंदास चालू कर काही टेन्शन नाही तुला गिरायकाच कमी नाही पडू देणार मी. चालेल माग नाही तुझ्या दबाईने केला चालू केलं तर पाठवत होतो मी. हा त्याचं चांगलं झालं तिचं बी. तुझ्याकडे बी गिरायक येते तू काळजी नको हा ना. करू हिंमत हारायची नाही. बरं आहे तेवढी मदत कर मला तो. 100% करतो. तू तयारी लाट दुकान चालू करा टायमाला सांग गिरायक तुझ्याकडे पोच करायची जबाबदारी आपली. अरे वा चल येऊ का. चालेल हा भाऊ श्यामने आहे ना पूजा साहित्याचं दुकान टाकलंय. अरे वा अहो त्याची खासियत अशी आहे त्यांची नारळ आणलीत का तिकडे हिमालयाची इकडून कुठून तरी आणलीत असं एकदम पवित्र ठिकाणून आणलीत 20 रुपयालाच नारळ आहे. पण ती एवढं पॉवरफुल आहे आपण देवापाशी ते नारळ घेऊन जायचं आपली इच्छा व्यक्त करायची ते नारळ देवाला व्हायचं किंवा फॉलायचं लगेच इच्छा पूर्ण. काय बोलतो. हा मग आपली ती इच्छा होईन का पूर्ण. का नाही होणार 100% होईल. आला मग जावं लागत आहे. माझं लग्न हा मग नारळ घ्यायचं कामल्या देवापास जायचं इच्छा बोलायची नारळ फाडायचे लगेच. आपलं होईन का. काय बघला काढायचं. अरे बघलं नाही काढायचे रे. अरे नारळ फोडले पोरं होते का मला. अहो काळजीच करू नका. एक पोरग शाळेत दुसरं पाळणे तिसरं बाळतात चौथं उशावानीच पाठत एवढे होती. चल लवकर. मी काय तुम्ही जाऊन घेऊन या कुठे शिके फाट्यावर. हा चला आपला नंबर पाहिला तुम्ही पाटकेन आईला चेअरमन असं झालं ना हा तुझा चल चला श्याम काय बरोबर आपल्याला ना नवसाला पावणारा नारळ दे. हा मग हे काय पावांना नवसाला एकच नंबर पावणार बरी. मग काय बरं अजून मला काही मुलबाळ झालेलं नाही
नारळ फोडलं ना होते ना मूल बाळ. भाऊ विषय आहे का आपल्या हातचं नारळ म्हणल्यानंतर खरं हा जातो मी देवाला फोडा. चालत उरलेलं पाहिजे माग. ही अगरबत्ती घेऊन जा. बर वा नारळ द्या ना त्यो. नारळ पाहिजे बाई आहे ना नारळ. ठीक आहे तुला ऐकलं ना लग्न आहे ना भाई. लग्न फोडायचं आपलं भक्ती भावाने मस्त देवाची पूजा बिजा करायची कम ना व्हायचं लग्न. मी ऐकलं त्या नारळाबद्दल. हा हे घ्या घेऊनच जावा. घ्या 50 रुपये. 50 रुपये ऑनलाईन आहे का नाही. कुठे स्कॅनर तुमचं. हे काय येत आहे. जमलं पाहिजे ना भाई. होणार हा परत नारळ फोडायला येणार तुम्ही. बघू येऊ का मग. हा सॅम नारळ आहेत म्हणजे तुझ्याकडे. नारळ आहे ना शेर मग नारळ देऊ का तुम्हाला. हे घ्या मग एक फोडावं लागतील का 2-4 फोडावं लागतील. आपल्या श्रद्धे भावावर असतं. हा. बाजून देऊ 2. बरं दे. अहो काय तुम्ही मी हे घ्या दे पिशवीच. हे हळदी कुंकू. बरं दे बाबा तुला काय द्यायचे ते हळदी कुंकू दे अगरबत्ती. ठीक आहे हे अगरबत्ती घ्या. दे झाकीच झाले ते सांग. काय 100 रुपये. हार बी घेऊन जा ना. अरे पण सगळे एका पिशवीत द्यायचं असते श्याम. चेअरमन असंच जायचं असतं देवाला. हा का हा असं आहे का. आता याच्यातून घेतो पैसे काढून. सुट्टे नाहीत का तुझ्याकडे. 100 जाताना घेऊन जा. बरं 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 आठवणीने दे. हा चालेल. चला पान फुल नारळ. हो सरपंच काय काय ते श्यामच्या दुकानात गेलते की नाही तुम्ही. श्यामने दुकान टाकलं काय. बघा आता अख्ख्या दुनियेने त्याच्याकडून नारळ घेऊन देवाला वाहिलेत फोडलेत. बर का बरं. तिने आहेत ना ते नारळ कुठून ती हिमालयाची इथून पवित्र ठिकाणातून आणलेले आहेत. बर ते नारळ आपण देवाकडे घेऊन जायचा. देवाला आपल्या मनातली इच्छा व्यक्त करायची. ते नारळ देवाला व्हायचं किंवा फोडायचा. हा लगेच इच्छा पूर्ती असं. लगेच. मग त्याच्याकडे तर लाईन लागली असेल. लाईन गिराईक सकाळपासून 4 पोते नारळ चिकलेत तिने. असं ना. हा बरं या असं या. हा चल आपण बी जाऊ. चल या सेठजी कस काय चाललंय दुकान. बरं चाललं काय देऊ. अच्छा हे नारळ आहेत होय. हा नारळ. अच्छा अरे भाऊ तुझ्या नारळाचं गंठनी लयच कौतुक केलंय बाबा. मला स्वतः यावं लागलं नारळ विकत घेण्यासाठी. हेच नारळ आहे का ते. हा हेच आहे ना. माझ्या तर कानावर असं आलंय का हे नारळ जर देवाला वाहिलं किंवा फोडलं वाढवलं तर इच्छापूर्ती होती म्हणते. मग मला भावानी केल्यावर का नाही व्हायची सरपंच. काय का होती बघा म्हणतो होती ना. समजा मी जर म्हटलं का ही नारळ देवा संध्याकाळपर्यंत माझ्या दारात फॉर्च्युनर लागू दे तर लागलीच पाहिजे. बरोबर आहे का नाही. बोला बोला बोला. लागलीच पाहिजे जर इच्छापूर्ती होती म्हणल्यावर. अहो पण देव आहे देव त्याच्या मनात आता द्यायचं का उद्या द्यायचं. असं ना. आज बर नाही तो कल देंगे महादेवजी फल देंगे. बर बर म्हणजे थोडक्यात आज नाही जमली तो उद्या येईल. हा. बरोबर. मी तुम्हाला 1 महिन्याची ही देतो तुम्हाला मुदत देतो. 1 महिन्यात माझ्या दारात जर फॉर्च्युनर नाही लागली बरोबर तर मी तुझ्याकडून 50,000 रुपये घेईन आणि याला साक्षीदार गंठन कुमार. अलग लक्षात. तू जर नाही पैसे दिले तर मी घंट्याला 1 वर्ष सालाने ठेवीन. अग्रीमेंट करायचं आपल्याला लगेच. बॉन्ड आणतो मी. बॉन्ड पेपर 100 रुपयाचा. अहो माझा काय संबंध. तो नारळ विकतोय ते पैसे कमवतो मी काय चालायला राहू तुमच्याकडं. असं ना. मग तू सगळ्या गावात सांगितलं का याचे नारळ एवढे पवित्र ठिकाणून आणलेत का या नारळाची इच्छापूर्ती होती असं याचं म्हणणं आहे. अख्ख्या गावात बोबाटा केलाय आणि तू याच्या नावावर लोकांच्या भावनेचा बाजार मांडून राहिलास. नाही हो सरपंच असं काय नाही. मी काय तसं काय नाही केलं. मग ते आपलं एकीतोय फक्त. तू नाही केलं. नाही. ह्या गांठ्याने गावात सगळ्याला जाऊन सांगितलंय. आलं का लक्षात. तुम्हाला एक सांगू का कुणाच्याही श्रद्धेचा आहे ना असा बाजार मांडू नये. अरे देवाला आहे ना हे नारळ पान फुल हे लागत नाही. देवाला लागते फक्त अस्सल भक्ती. तुम्ही ना एखादी मनोभावे प्रार्थना करा देवाला. त्याला देवाला सांगा गारणं मांडा की बाबा असं कर आणि सेवा करा. पवित्र कामं करा. कोणालाही फसू नका. तुम्ही प्रत्येक माणसाच्या कामात त्याची मदत करा. प्रत्येकाच्या मदतीला जा. अरे देव तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. देवाच्या नावाखाली ना हे असला बाजार मांडू नका. घंट्या कळालं का. कळलं सरपंच पण याच्यात मी याच्याकडून कमिशन नाही घेतलेलं. मग
हे बिचारा मावेला आरज होऊन बसला होता, बायका पोरांचं कसं होईल, मला रिक्षा धंदा होत नाही म्हणले, येणे काही बरं वाईट करू नये स्वतः जीवाचं, म्हणून त्याला ह्यो धंदा टाकायचे की आयडिया दिली, आणि त्याच्याकडे गिराईक यावे म्हणून मी चांगली आहे तुम्ही हे करतोय. घंट्या तुझा हेतू जरी चांगला होता पण मार्ग चुकला होता ना, हे असं सांगतात का? हा नाही ते चुकलंच माझं. अरे काय चुकलं राजा हो, अरे हे नारळ असते ना, हे भक्तिभावाचं प्रतीक आहे. लोकांनी असं नारळ भक्तिभावाने घ्यावं, देवाला व्हावं आणि देवाला प्रार्थना करावी, यासाठी हे नारळ असतं, निमित्त हे नारळ. हा तुम्ही असं काही बी लोकांना अंधश्रद्धा पसरवायला लागले, कस काय जमन सांग बरं? देवाला तरी मान्य होईल का? इथून पुढे लक्षात घ्या बरं का रे, धंदा करायचा चांगला सचोटीन करायचा, उगाच काही बी अफवा पसरायच्या नाही. लक्षात आलं का? हा धर नारळ आणि चांगला व्यवस्थित लोकांना विक, जास्त भाव घेऊ नको नारळाचा, समजलं का? आणि तू सुद्धा देवाला प्रार्थना कर, देवा काही चुकलं असलं तर माफ कर मला, ठीक आहे? समजलं का? चल.